नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवलेला आहे लहान मुलांच्या तसंच मोठ्यांच्या सुद्धा प्रचंड आवडीचा असणारा डोरा केक, आणि याला आपण पॅनकेकसुद्धा म्हणू शकतो। हा एवढा जाळीदार आणि स्पंजी बनतो ना की तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही आपण हा पदार्थ घरी बनवलेला आहे। तर हे पहा किती स्पंजी बनलेला आहे। तर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा पदार्थ आहे, आणि मुलांना तर इतका प्रचंड आवडणार आहे की तुम्ही नेहमी हा पदार्थ घरी बनवताल, कारण आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्हीही वापरून हा पदार्थ बनवलेला आहे। बाहेरचे केक खाण्यापेक्षा हा घरचा डोरा केक तर उत्तम पर्याय आहे। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपीसाठी हे पहा पूर्ण तयार झाल्यानंतर आपला डोरा केक असा दिसतो। स्पेशली ही रेसिपी बनवलेली आहे माझ्या मुलानं, तसं मी साईडला उभी होते पण जास्त त्यानंच बनवलेलं आहे। तर हे पहा, तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। आता हे पहा आपले पूर्ण डोरा केक तयार झाल्यानंतर असे दिसलेले आहे। आता आपण घेतलेलं आहे अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी साखर आणि अर्धा चमचा खायचा सोडा। तर हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित चाळणीमध्ये गाळून घेतलेले आहे, कारण गाळल्यानंतर जे आहेत ना हे पदार्थ व्यवस्थित मिक्स होतात आणि मग आपल्याला हे बॅटर तयार करण्यासाठी सोपं जातं, नंतर जास्त मिक्स करण्याची गरज पडणार नाही। तर आता हे आपण चाळणीमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे। तर हे पहा आता आपण परत व्हिस्करच्या साहाय्यानं थोडंसं मिक्स करून घेणार आहे, कारण आपण सोडा घातलेला आहे तो एका साईडला राहायला नको। आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत अर्धी वाटी दूध पावडर आहे। आता दूध पावडर घातल्यानंतर सुद्धा आपण ह्याला परत मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण घालणार आहोत 1 ते 1.5 चमचा मध आहे। आता आपण जो विकतचा आणतो तोच मध आहे, हा मी फक्त वाटीत काढून घेतलेला आहे। आता आपण थोडंसं व्हॅनिला एसेन्स घालणार आहोत, कारण यामुळे जे आहे ना आपला डोरा केक जो आहे तो एकदम आपण मार्केटमधून जसा विकतचा आणतो ना सेम तसाच लागतो। अगदी तुमचा विश्वास बसणार नाही की हा पदार्थ आपण घरी बनवलेला आहे। आता आपण ह्याचं केकच्या बॅटरसारखं बॅटर बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण आता पाऊण वाटी दूध घालणार आहोत। आता आपण बॅटरच्या नुसार आपण दूध कमी किंवा जास्त करू शकतो। आपलं हे बॅटर जे आहे ते केकसारखंच बनलं पाहिजे, तर आपण थोडंसं दूध घालत हे बॅटर तयार करून घेत आहोत। दूध आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचं, त्यामुळं एकदा जर दूध घातलं तर पातळ होऊ शकतं, त्यामुळं आपण दूध लागेल तसं घालत आहोत। थोडंसं घालत आपण हे मिक्स करत आहोत। आता हे पहा आपल्याला आणखीन आवश्यकता आहे दुधाची, तर या पद्धतीने बॅटर तयार झालं पाहिजे। तर तुम्ही हे पाहायची कन्सिस्टन्सी आपल्याला आणखीन दूध लागणार आहे। आपण नेहमीच मुलांना बाहेरचे पदार्थ खायला घालण्यापेक्षा जर असे पदार्थ घरी बनवले ना तर बाहेरच्या पदार्थापेक्षा घरचे पदार्थ कधीही उत्तमच आहेत। म्हणून असे पदार्थ अधूनमधून किमान 15 दिवसातून एक वेळेस तरी अशी रेसिपी जर केली ना, मुलं बाहेरचं अजिबात खायला मागणार नाहीत, कारण शक्यतोवर असे पदार्थ बाहेरचे खाल्लेले आरोग्यासाठी हानिकारकच असतात। मग काय हरकत आहे आपण असे पदार्थ घरीच बनवले तर हे पाहता आपलं बॅटर जवळपास तयार होत आलेलं आहे। आपण जेव्हा हे बॅटर सोडणार आहेत ना पॅनवर, तर तेव्हा आपल्याला हे बॅटर व्यवस्थित पसरलं पाहिजे, थोडंसं अशी कन्सिस्टन्सी बनवायची। तर हे पहा त्या पद्धतीनं आपण जेव्हा बॅटर हे वरती करून पाहिलं ना त्याच्या अशा घड्या बनल्यासारख्या दिसत आहेत ना, या पद्धतीने हे बॅटर बनवायचे। तर हे पहा, तर आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता आपल्याला पॅन अगोदर व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे। गॅस आपला फुल आहे पॅन तापेपर्यंत। आता आपला पॅन तापलेला आहे। आता आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पॅनला, थोडंसं तेल लावून पसरवून घेतलेलं आहे। आणि आता आपण हे तेल पसरवल्यानंतर याला टिश्यू पेपरनं पुसून घेणार आहे, कारण आपल्याला पॅनवर अजिबात तेल ठेवायचं नाही आहे। हे पहा या पद्धतीने आता आपण पॅन जो आहे तो एकदम क्लीन करून घेतलेला आहे। आता हे बॅटर आपल्याला एकाच मापानं जर सोडलं तर हे पॅनकेक जे आहेत ना तर एकाच मापाचे आणि एकाच साईजचे व्यवस्थित होते। आता ही पळी माझी थोडीशी मोठी आहे, त्यामुळं मी असं अंदाजेच अर्धी पळी घेऊन ते सोडलेलं आहे। तर आपण हे 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं।
म्हणजे त्याला व्यवस्थित जाळी तयार होते. तर हे पहा किती फुलून वरती आलेलं आहे ना. आणि चव म्हणाल तर इतकी अप्रतिम लागते ना ह्या पॅनकेकची. तर तुम्ही खरंच नेहमी अशी रेसिपी बनवाल. आणि लहान मुलं असतील तर लहान मुलांना तर असे पदार्थ प्रचंड आवडतात. त्यामुळं म्हणून असे अधूनमधून जर आपण अशा रेसिपी ट्राय केल्या ना तर आपल्यालासुद्धा एक छान समाधान वाटतं की आपण मुलांसाठी काहीतरी नवीन वेगळं खायला केलं आणि मुलांनासुद्धा प्रचंड आवडणार आहे. तर अशाच पद्धतीने आता आपण दुसरा पॅनकेक पण तव्यावर घालून थोडंसं पसरवून घेतलं. सुरुवातीला माझ्याकडून थोडंसं जाड झालं होतं. आता मी याला थोडंसं पसरवलं तर त्याची जाडी थोडीशी कमी झाली. जाड झाला तरी तो स्पंज व्यवस्थित होत आहे, त्यामुळे जाड झाला तरी काही हरकत नाही. एकदम त्याचा कलर पहा किती सुंदर दिसत आहे ना, की असं वाटतं आहे आपण बाहेरून मागवलेला आहे की काय हा पॅनकेक. तर आता आपले हे पॅनकेक जवळपास तयार झालेले आहेत. आता आपण एका वाटीमध्ये चॉकलेट थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे डोरा केकच्या मध्ये घालायचं आहे, त्यामुळे आपण हे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. तर हे पहा आता आपण हे मेल्ट केलेलं चॉकलेट जे आहे ते एका पॅनकेकवर पांढऱ्या साईडनं आहे ना तर ते लावून घ्यायचे, पूर्णपणे पसरवून घ्यायचे आणि त्यावर दुसऱ्या केकची पण पांढरी साईडच आपल्याला त्याच्यावर ठेवायची आणि दोन्ही साईडला जे आहे ना ब्राऊन कलर आला पाहिजे. पॅनकेकच्या बाहेरच्या बाजूला ब्राऊन कलर आला पाहिजे आणि आपण चॉकलेट लावलेल्या ज्या बाजू आहेत त्या पांढऱ्या कलरच्या बाजू आहेत आणि हे असं साईडला प्रेस करून घ्यायचं. आता आपले जवळपास पॅनकेक बनवून तयार होत आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या घरी सर्वांना आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर चॅनलला आणखीनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन आणि छान छान रेसिपीसाठी. तर आता आपण नवीन नवीन थोड्याशा रेसिपी ट्राय करत आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.